समर्थ. हे पाहू शकता, आम्ही केली होती मूर्ती ऑर्डर आणि ती आलेली आहे. खूप छान मूर्ती आलेली आहे, पाहू शकता. माझ्याकडे फोटो होता अगोदर, पण मूर्ती असावी असं वाटत होतं, त्यामुळे केली मूर्ती ऑर्डर. आणि 2दा केली पण ती आलीच नाही. खरंच मी यूट्यूबला खूप वेळेस ऐकलं होतं की स्वामींच्या मनात असेलच तरच स्वामी येतात. 2 वेळेस केली पण ती इतर कोणीकडे गेली, जिथे आम्ही जाऊन आणू शकत नाही तिकडे ती मूर्ती गेली. त्यामुळे 3री वेळेस केली. आता काय होणार अशी मनात भीती होती, पण खरंच 3री वेळेस केल्यानं खूप छान मूर्ती आलेली आहे. हे पाहू शकता. मला खूप खुश झाले आम्ही सर्वजण घरातील काल मूर्ती आल्यावर. आणि मी केलेली आहे आज तिची प्राणप्रतिष्ठा. हे पाहू शकता. काही लोक म्हणतात की मूर्ती घेऊ नये, फोटोच असावी, मूर्ती नसावी घरात, पण तसं काही नसतं. फोटोत सुद्धा स्वामीचा वास असतो आणि मूर्तीत सुद्धा स्वामीचा वास असतो. स्वामी आपल्याला लेकरू मानतात. मग थोड्या छोट्या चुका झाल्या तर स्वामी काय करत नाहीत आपल्याला. लेकरू मानल्यावर आई मुलांना काय करते चुका झाल्यावर, असं काही नाही. त्यामुळे तुम्ही मूर्ती आणू शकता, अभिषेक करू शकता, सर्व काही करा, सेवा करा, मनाभावातून जे कराल ते करा. पण आज सेवाच झाली नाही असं काही नसतं. टाईम नसतो, कधी कधी असतो. जेव्हा असेल तेव्हा सेवा करू शकता, नसेल तेव्हा श्री स्वामी समर्थ मनातल्या मनात जप केला तरी चालेल. जपामध्ये खूप शक्ती आहे. तुम्ही काम करत करत जप केला तरी चालेल, कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला जास्त वेळ नसतो. त्यामुळे काही हरकत नाही. मनातून जर तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप केला तरी स्वामींना तो कळतो. आणि खरंच स्वामी आपली आईच असतात. स्वामी आपली खरंच खूप मदत करतात. श्री स्वामी समर्थ. मला खूप छान वाटते श्री स्वामी समर्थ. पासून सकाळी तर मला झोपच येत नव्हती. मी 4 उठले आणि लागले कामाला. स्वामींची प्राणप्रतिष्ठा केली, श्रीसूक्त पुरुषसूक्त म्हणून. आणि नंतर मग असं तांदळाचं स्वस्तिक काढून त्यावर स्वामींना बसविले. आणि आता करणार आहे आरती. मूर्ती आणू नये, हे करू नये, ते करू नये. मग कधी करावं माणसाने? सर्वांना माणसाचा जन्म एकदाच येतो असं म्हणतात ना, तर मग का करू नये? सर्व काय करावे, मूर्ती आणावी. परमार्थ कधी करावा? परमार्थ पण आताच करावा लागतो.